ठीक आहे. तर आपण एक हे टास्क लिहिलेले आहेत, राईट. याला एक्झिक्यूट करून बघायचं की तुम्ही बघणार ते सांगा. तुम्ही बघणार पक्का? ठीक आहे. तर आपण आता सुरू करू. काय तर एक इम्पॉर्टंट टॉपिक अँसिबलचा, तो म्हणजेच रोल. जसं आपण टेराफॉर्म मध्ये टेराफॉर्मचं मॉड्यूल बघितलेलं आहे, आठवतं का? टेराफॉर्म मॉड्यूल काय असतं ते, ठीक आहे. आपण 2 वेगवेगळे मॉड्यूल लिहिले आणि त्या दोघांनाही आपण काय करतोय, एका सेपरेट याच्यामध्ये कॉल करत होतो. तर इथे आता आपल्याला आपण काय केलंय, आतापर्यंत प्रत्येक फाईल वेगवेगळी लिहिलेली आहे. जे पण करायचं असेल त्या सगळ्या गोष्टी इकडे आपण एका टास्क फाईल मध्ये इथे लिहितोय. की हा कॉपीवाला कन्सेप्ट लक्षात घ्या. कॉपीवाला कुठे गेलंय आपलं? इन्स्टॉल ऍप्स मध्ये असेल हे. तर इथे काय होतंय, आपले काही टास्क परफॉर्म होत आहेत, दिसत आहेत काही टास्क परफॉर्म होत आहेत. एक इन्स्टॉलेशन, देन दुसरा कॉपी, देन त्यानंतर स्टार्ट. जेव्हा पण आपल्याला काही एडिटिंग करायची असेल, आपण इथे येणार आणि यांना छेडछाड करणार, बरोबर. मला सांगा, हा जो स्टार्ट वाला कन्सेप्ट आहे, हा प्रत्येक वेळेस आवश्यक आहे का? प्रत्येक वेळेस आवश्यक आहे का? नाही. कधी कधी कॉन्फिगरेशन आपण चेंज करत नाही, आपण सिंपल काय करणार, काही गोष्टी ऍड करतात, त्यानुसार त्यापेक्षा जास्त काही करतो का? नाही करत. तर रिस्टार्ट वाला प्रोसेस आपल्याला नेहमी लागत नाही. तर येस, इथे आपल्याला फक्त आणि फक्त टास्क वर काम करायला लागतं. कळलं? तर आता एक रोल म्हणजेच काय, रोल कशासाठी यूज करणार आहोत, तर प्रॉपर वेने डिस्ट्रीब्यूट करणे तुमच्या अँसिबल कोडला. प्रॉपर वेने डिस्ट्रीब्यूट करणे आणि त्याला ग्लोबली अवेलेबल करणे, ग्लोबली रियुजेबल बनवणे. जसं टेराफॉर्म मध्ये आपण व्हेरिएबल सेट करून मॉड्यूल्स आपण रियुजेबल केले आहेत, इथे सुद्धा आपण काय करणार, अँसिबल रोल क्रिएट करणार आणि त्या रोलला आपण काय करणार, आपला जो काही कोड लिहितोय आपण त्याला ग्लोबली युजेबल बनवून ठेवणार. क्लिअर झालं? हा. आणि इथे एकाच फाईल मध्ये एडिटिंग न करता आपण त्यांना काय करणार, डिवाइड करणार. आता रोल काय असते तर ते बघून घेऊ. अँसिबल रोल So what is Ansible role? तर Ansible role are a modular way to organize automation content. सी, आपण काय बघितलं आता, मी काय बोललोय तुम्हाला की आपल्याला जो काही कोड लिहितोय आपण, तो कोड काय करायचा आहे, ऑर्गनाइज करायचा, सेपरेट लिहायचं. ग्रुपिंग, टास्क, सी टास्क आपण लिहिलेले आहेत, आपण व्हेरिएबल पण पास केलेले आहेत. देन त्यानंतर फाइल्स आपण index.html कॉपी केलेली आहे. देन हँडलर्स. आता हँडलर्स म्हणजेच काय, तर हँडलर्स मीन्स तुमचा सिस्टम सीटीएल वाला टास्क. हँडलर मीन्स काय, सिस्टम सीटीएल वाला. कोणता टास्क असतो, मॉड्यूल कोणता यूज केलाय आपण, सिस्टम डी, राईट. तर तो जो टास्क आहे तो सेपरेट लिहिणार हँडलर्स मध्ये. देन इनटू अ स्ट्रक्चर्ड डायरेक्टरी टू ऑटोमेट कॉम्प्लेक्स कॉन्फिगरेशन. जे आपण मराठीत डिस्कस केलंय त्यांनी 2 लाईन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कळलं का काय बोलायचं आपल्याला? तर आपण जो कोणी कोड लिहितोय तो आता प्रॉपर वेने सॅग्रिगेट करणार, त्याला ग्रुप बाय ग्रुप व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करणार, जेणेकरून आपण एकाच फाईल मध्ये जाऊन एडिट करणार नाही. सेपरेट आहे तर सेपरेट मॅनेज करणार. क्लिअर झालं? ओके. तर सी, इथे अगेन एक पॉइंट दिलेला आहे, रोल्स प्रमोट रियुजेबिलिटी, राईट. आपण एक रोल परत यूज करू शकतो. allowing you to share and manage infrastructure code efficiently rather than using monolithic playbook. आता आपण हे जे काही लिहितोय ना, हे मोनोलिथिक झालं. एकाच फाईल मध्ये सगळ्या गोष्टी, एकाच फाईल मध्ये काय लिहिलंय, सर्वच गोष्टी लिहिलेल्या आहेत. झालं ना मोनोलिथिक. मोनोलिथिकचा अर्थ काय, तेच आहे की तुम्ही काय करताय, एका फाईल मध्ये सगळ्या टर्म्स लिहिताय आणि त्याला एक्झिक्यूट करताय. बट आता आपल्याला याला डिवाइड करणार, म्हणजेच काय झालं, नॉर्मल मायक्रो सर्व्हिस टाइप ऑफ वर्क, राईट. गुड. कळलं ना काय असणार आहे रोल? तर एक कमांड आपल्याला यूज करावी लागते रोल क्रिएट करण्यासाठी.
त्या कमांडचं नाव आहे अँसिबल गॅलेक्सी. कमांडचं नाव काय? अँसिबल गॅलेक्सी. सो ते पण बघू कसं आहे काय आहे. तर ही आहे ऑफिशियल पेज फॉर अँसिबल रोल्स. Roles let you automatically load related vars, file, tasks, see separate Ansible artifact based on known file structure. आता याचा एक स्ट्रक्चर हे क्रिएट करतात. रोल मध्ये काय असतो? एक स्ट्रक्चर असतो. तुम्ही हेल्म चार्ट बघितलंय? हेल्म चार्ट मध्ये कसं स्ट्रक्चर असतो? तर इथे आपल्याला आता तो स्ट्रक्चर दिसेल. डायरेक्टरीज वेगवेगळ्या दिसेल. जसं व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची डायरेक्टरी आता बघूनच घेऊ आपण. ठीक आहे. आफ्टर यू ग्रुप युअर कंटेंट इन टू रोल्स. सी ग्रुप मध्ये करणार आपण सगळे काम. यू कॅन इझिली रियूज देम अँड शेअर देम विथ अदर युजर. प्रॉपर टर्म्स लिहिलेले. सो लेट्स सी हाऊ रोल डायरेक्टरी स्ट्रक्चर वर्क्स. काय बघणार आहोत आपण आता? रोलचा पूर्ण स्ट्रक्चर, डायरेक्टरी स्ट्रक्चर, और तुम्ही यू कॅन कन्सिडर हायरार्की. ठीक आहे. तर इथे बघा, Ansible role has a defined directory structure with 7 main standard directories. Okay, you must include at least one of these directories in each role. आलं लक्षात का? 1 2 3 1 2 3 तरी डायरेक्टरीज तुमच्या असल्या पाहिजे जर रोल तुम्ही डिफाइन करता. ऑनलाइन मध्ये आवाज येतोय? स्क्रीन विजिबल आहे? कन्फर्म सर्वांना? ओके, व्हेरी गुड. सो रोल बघतोय आपण. आता रोल एक आपण क्रिएट करतोय. काय करणार? रोल आपण क्रिएट करणार. तर रोल क्रिएट झाल्यानंतर त्याचा जो स्ट्रक्चर असतो तो कसा असतो? तो सिंपल. हिअर यू कॅन सी रोल्स डायरेक्टरी असेल आपल्याकडे एक. त्यानंतर त्यामध्ये काय असेल? रोलचं नाव. सॅम्पल नाव आहे असं कन्सिडर करा. याने कॉमन लिहिलेलं आहे, आपण सॅम्पल कन्सिडर. क्लिअर झालं? रोलचं नाव तुम्ही काहीही द्या, प्रॉब्लेम नाही. त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल टास्क. याच्या आतमध्ये काय दिसेल? डायरेक्टरी. त्याच्यानंतर हँडलर डायरेक्टरी. त्यानंतर अगेन टेम्पलेट डायरेक्टरी, फाइल्स डायरेक्टरी. देन यू कॅन सी हिअर वॅर्स. दिस वन इज ऑल्सो डायरेक्टरी. डिफॉल्ट डायरेक्टरी. आता ह्या सगळ्यांचा आपल्याला यूज केस समजून घ्यावा लागेल. काय करावं लागेल? यूज केस समजून घ्यावं लागेल की आपला एक रोल तो क्रिएट होणार, यामध्ये मल्टिपल डायरेक्टरीज क्रिएट होणार, पण ह्या डायरेक्टरीजचं काम काय? आता तुम्हाला इथे दिसत असेल हे नाव काय? टास्क. टास्कच्या आतमध्ये एक फाईल असेल. कोणती? main.yml. आणि यामध्ये तुमचे पूर्ण टास्क लिहायचे. काय लिहायचे? टास्क. फक्त आणि फक्त टास्क. एक्स्ट्रा काहीही लिहिणार नाही. त्यानंतर हँडलर दिसतोय तुम्हाला? हा. आता हा हँडलर आत्ताच आपण डिस्कस केलं. काय असतो? सिस्टम सीटीएल वाला टास्क. सिस्टम सीटीएल वाला टास्क मीन्स सिस्टम डी जो आपला टास्क असतो तो कुठे टाकायचा आपण? तर हँडलर मध्ये टाकायचा. हँडलरच्या main.yml मध्ये आपला एक टास्क असणार. तो कोणता टास्क असणार? सिस्टम डी वाला टास्क. सर्व्हिसला स्टार्ट आणि स्टॉप करणारा टास्क. ठीक आहे. तर आता हा जो सिस्टम डी वाला जो टास्क आहे, सर्व्हिसला स्टार्ट स्टॉप करणारा टास्क, आपल्या टास्क मध्ये येणार का? main.yml मध्ये नाही. बट आतापर्यंत आपण कुठे लिहित होतो? एकाच फाईल मध्ये लिहित होतो. सी. बट आता आपल्याला काय करायचं आहे? हे टास्क वेगळे लिहायचे आहे आणि हा सिस्टम वाला टास्क सेपरेट लिहायचा आहे. बरोबर? काही इश्यू, काही प्रॉब्लेम? ओके. देन त्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय टेम्पलेट. काय दिसतंय? टेम्पलेट. तर होऊ शकते तुम्हाला काही कॉन्फिगरेशन फाइल्स पास करायचे इनसाइड ऍप्लिकेशन, राईट? तर ते पूर्ण फाइल्स कुठे असणार? जसं की .js दिसत आहे, JS कॉन्फिगरेशन फाईल. हा. तर हे जर तुम्हाला करायचं असेल तर त्या फाइल्स कुठे ठेवणार तुम्ही? टेम्पलेट्स मध्ये. कळलं?
त्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे फाईल वाली डायरेक्टरी. कोणती फाईल डायरेक्टरी आहे ही? फाईल डायरेक्टरी. आतापर्यंत आपण index.html कॉपी करत होतो. index.html कुठे ठेवायचो आपण? नॉर्मल आपल्या रेपॉझिटरी मध्ये राहायची अशी पडलेली आहे. कुठे गेले ते? index.html हिअर आहे अशी पडली आणि ही इथूनच कुठे ना कुठे जातीये. पण आता याला पर्टिक्युलर डायरेक्टरी आहे. ती कोणती डायरेक्टरी असणार? फाईल डायरेक्टरी. कोणती डायरेक्टरी? फाईल डायरेक्टरी. इझी आहे. ओके. आणि ह्या फाईल डायरेक्टरी मध्ये काय असेल? आता index.html, तुमची काही स्क्रिप्टिंग फाईल असेल तर, टेक्स्ट फाईल असेल तर. आलं लक्षात? त्यानंतर आहे तुमच्याकडे काय? वॅर. आता वॅरचा main.yml, वॅरचा main.yml यामध्ये काय असणार? सगळे व्हेरिएबल असणार. URL इक्वल्स टू गुगल. त्यानंतर जे काही तुम्ही व्हेरिएबल्स यूज करताय, पॅकेजचं नाव तुमचं व्हेरिएबल मध्ये जाऊ शकतं. पॅकेज इक्वल्स टू HTTPD और समथिंग एल्स असू शकतं ना. राईट. तर सगळे व्हेरिएबल तुमच्या या main.yml मध्ये जाणार. कळलं? नेक्स्ट आणखी एक दिसेल तुम्हाला डिफॉल्ट. हा, आता ह्या दोन डायरेक्टरीचे डिस्क्रिप्शन बघा. इथे पण व्हेरिएबल आहे, डिफॉल्ट मध्ये पण, मेन मध्ये व्हेरिएबल्स आहेत. बट आता इथे तुम्हाला हे कन्सिडर करावं लागेल. इथे तुम्हाला हे नोट करावं लागेल की कोणते व्हेरिएबल्स यूज होतील. काय दिलेलं आहे? डिफॉल्ट मध्ये मेन डॉट मध्ये व्हेरिएबल आहेत, बट काय आहे त्यांची प्रायोरिटी? लोअर प्रायोरिटी. इट मीन्स लाईक व्हॉट? जोपर्यंत हे वॅर मध्ये व्हेरिएबल्स आहेत, मेन मध्ये व्हेरिएबल्स आहेत, तेच एक्झिक्यूट होतील. जेव्हा यांच्यामध्ये व्हेरिएबल्स नाही राहणार तेव्हा तुमचे हे डिफॉल्ट मध्ये लिहिलेले व्हेरिएबल वर्क करतील. क्लिअर झालं? त्यानंतर बाकीच्या ह्या जे आहेत हे सगळे ऑप्शनल आहेत. तुम्ही काही पॅकेजेस क्रिएट करताय तर तुम्हाला मॉड्यूल युनिट मध्ये लिहिता येईल. लायब्ररीज क्रिएट करताय तर तुम्ही लायब्ररी मध्ये ठेवणार. मेटा मीन्स मेटा डेटा तुम्ही जो काही क्रिएट करणार तुमच्या रोलसाठी तो तुम्हाला इथे main.yml मध्ये लिहिता येईल रोल मेटामध्ये. ठीक आहे. तर ह्या जे काही आहेत ह्या सगळ्या काय आता ऑप्शनल डायरेक्टरीज आहेत. असेलच याची गॅरंटी नाही. यू हॅव टू क्रिएट इट. अंडरस्टूड? काही कन्फ्युजन, काही इश्यू? तर मोस्टली कोणत्या डायरेक्टरीज असू शकतात तुमच्याकडे? रोलमध्ये रोल आणि देन रोलचं नाव असेल, देन त्याच्या आतमध्ये पूर्ण ह्या डायरेक्टरीज असणार डिफॉल्ट पर्यंत. डिफॉल्ट पण असेल सांगता येत नाही. व्हेरिएबल असणार, फाइल्स असणार, टेम्पलेट, हँडलर अँड टास्क. क्लिअर आहे? ओके. नाव तुमचा रोल तुम्ही क्रिएट करताय. हा, ही फाईल झाली तुमची एक रोल फाईल. देन तुम्ही या रोल फाईलला आता कॉल कसं करणार? या रोलला कॉल कसं करणार? प्रॉब्लेम आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप इझी आहे. जे रोलचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? कॉमन. याला कॉल करायचं, एक्झिक्यूट करायचं. आता ते कसं करणार? तर आपण जसं टेराफॉर्म मध्ये एक सेपरेट मेन फाईल केली होती क्रिएट, तसं इथे पण सेपरेट एक फाईल क्रिएट करणार. इथे पण सेपरेट फाईल क्रिएट करणार या रोलला कॉल करण्यासाठी. अंडरस्टूड? ओके. सो सी हे सगळे डिस्क्रिप्शन इथे दिलेली आहे, काय आहे कसं आहे तुम्ही रीड करा. आपण जे डिस्कस केलंय तेच दिलेलं आहे. तर या रोलला कॉल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर सिंपल, कुठे गेलं ते? हिअर, होस्ट वेब सर्व्हर लिहिलेलं आहे त्यांनी. आणि काय लिहिलेलं आहे डायरेक्टरी मध्ये? रोल्स. रोल्स मध्ये काय दिलेलं आहे? रोलची लिस्ट. पहिला रोल, तर हा असेल तुमचा रोल कॉमन. जे पण डायरेक्टरी त्याचा पाथ असेल तो पाथ तुम्हाला इथे द्यायचा आहे. तर तुमचा पहिला रोल एक्झिक्यूट होईल. असे जर तुमच्याकडे मल्टिपल रोल्स आहेत तर तुम्ही काय करणार? त्याला फक्त इथे ऍड करत जाणार. होऊ शकते तुम्ही डेटाबेस साठी एखादा रोल क्रिएट करता, देन तुम्ही टॉमकॅट इन्स्टॉलेशन साठी एक रोल क्रिएट करताय, तर दोन वेगवेगळे रोल झाले ना, बरोबर आहे. तर ह्या दोन्ही रोल्सला तुम्ही इथे एकसाथ
कॉल करू शकता. तर काय होईल, जेव्हा तुम्ही त्या रोलला कॉल करताय तर अख्खा डायरेक्टरी स्ट्रक्चर परफॉर्म होईल. समजलं कसं आहे काय आहे, समजलं? काही इश्यू? काही कठीण नाही आहे. बघा इथे दाखवलंय त्यांनी, होस्ट वेब सर्व्हर रोल्स मध्ये एक कॉमन आहे आणि दुसरा कोणता आहे, वेब सर्व्हर नावाचा. क्लिअर? ओके. तर हे काम आपल्याला करून बघायचं प्रॅक्टिकली. तर इकडे काय करणार आपण, एक कमांड यूज करणार. कोणती कमांड, तर अँसिबल रोल क्रिएट. Ansible create role galaxy development. एक छोटीशी कमांड असते Ansible galaxy role init. कोणती कमांड असते, Ansible galaxy role init, आणि तुमच्या रोलचं नाव. त्यापेक्षा जास्त काहीही करायचं नाहीये, एक कमांड तुमचा रोल क्रिएट. गॉट इट? सो लेट्स डू इट. आता इथे तर नाही करता येणार आपल्याला, ते कुठे करता येईल, आपल्या मशीन मध्ये. लोकल लॅपटॉप मध्ये जर तुमच्याकडे अँसिबल इन्स्टॉल्ड आहे तर तुम्ही तुमच्या लोकल लॅपटॉप मध्ये रोल क्रिएट करणार युजिंग अँसिबल गॅलेक्सी कमांड. बट आपलं सगळं कुठे चालू आहे, या मशीन मध्ये, राईट? तर इथे आपण करणार त्याला इन्स्टॉल इन द सेन्स क्रिएट. sudo -i and then त्यानंतर इथे आपण जाणार cd/etc ansible batch and then here ansible. So ansible galaxy hyphen आहे, ansible hyphen galaxy role init, ansible hyphen galaxy role init वेब सर्वर. ठीक आहे, वेब सर्वर. सो इथे बघा काय होईल, रोल वेब सर्वर वॉज क्रिएटेड सक्सेसफुली. सो ls see here web server directory दिसतीये. Okay, so now let's go to web server. Here you can see the directories that we just seen. The directories we just seen, here you can see default, files, handler, metadata, task, template, test and vars. ठीक है, इझी आहे, कमांड आहे एकदम अँसिबल गॅलेक्सी. तर आपण जे काही आतापर्यंत टास्क लिहिलेले आहे ते सगळे कॉपी करून इकडे टाकून बघू शकतो. आता ते कसे मॅनेज करायचे त्याच्याला चेक करूया आपण. रोल क्रिएट झाला ना आपला एक. ओके, तर git add, एक काम करू आपण, हा जो फाईल डायरेक्टरी आहे या फाईल डायरेक्टरी मध्ये index.html टाकू. आता का बरं टाकतोय त्याच्या मागे रिझन आहे. जर तुम्ही असंच याला पुश केलं तर फाईल डायरेक्टरी काय एम्प्टी असतो, तर ती कॅप्चर होत नाही. ठीक आहे, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू इज लाईक क्रिएट कॅट index.html. कुठे करणार आपण, फाईल मध्ये. ठीक आहे, enter. This is roll call. Perfect, that's it. Git add, git commit -m role added
git push origin main. इथून पुश होणार नाही, मला टोकन लागेल. सो आय थिंक आय हॅव अ टोकन. ठीक आहे, नॉट दिस. लिस्ट मध्ये टोकन आहे का माझ्याकडे ते चेक करू द्या एकदा. नसेल तर आपण न्यू जनरेट करू. टोकन कसं जनरेट करतात माहिती आहे तुम्हाला? गिटलॅब मध्ये पुश करायचं, डेव्हलपर टूल मध्ये जायचं. येस, लेट्स चेक दॅट टू ऑल्सो. गिटलॅब और गिटहब जिथे पण जायचं आहे तुम्हाला, तुम्ही काय करणार, तुमच्या पर्सनल एक्सेस मध्ये एक्सेस टोकन असतो, तो एक्सेस टोकनच तुमचा ॲज अ पासवर्ड काम करेल. तुमच्या गिटहब मध्ये तुम्हाला पुश करायला हेल्प होईल. पासवर्ड थ्रू हेल्प होणार, पासवर्ड थ्रू तो पुश करणार नाही, लॉग इन करणार नाही. तुम्हाला काय करायला लागेल, टोकन घ्यावा लागेल. आणि कुठून मिळेल, पर्सनल मध्ये पर्सनल एक्सेस टोकन. जरा लोड होते, वेट. काय पुश होणार नाही हेच सांगतोय मी. पुश करण्यासाठी टोकनची आवश्यकता असणार. सेटिंग्स, डेव्हलपर सेटिंग्स, पर्सनल एक्सेस टोकन, टोकन्स क्लासिक्स. इथे माझ्याकडे एक टोकन बनलेली आहे, तर मी यांचा यूज करू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जनरेट न्यू टोकन, जनरेट करायची न्यू टोकन, क्लासिक करा. ठीक आहे, आणि ती टोकन तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि ती टोकन यूज करून तुम्ही गिटहब मध्ये पुश करू शकता. सो लेट मी चेक. येस, आय एम सीइंग हिअर. ही वर्क करती का, एक्सपायर केली आहे मी, आय डोंट नो. लेट्स चेक. नाही केलं तर आपण न्यू क्रिएट करू आणि देन परफॉर्म करू. करेक्ट. आता हे का बरं करायची गरज पडते, कारण आपण काय करतोय, आपल्या रिमोट मशीनवर हे सगळं परफॉर्म करतोय. आपल्या लोकल मशीन मध्ये तर ते ऑलरेडी कॉन्फिगर आहे माझं, तो पुश करणार. गिट पुश ओरिजिन मेन. सी युजर नेम विचारतोय, आणि देन इथे मला काय करायचं आहे, टोकन टाकणार, पेस्ट करणार. येस, सक्सेसफुली डन. सो नाव आपल्या सिस्टम मध्ये येणार इकडे, आणि इथे मला हे जे बटन दिसतेय याला प्रेस करावे लागेल, म्हणजे तो तिकडचा कंटेन इकडे घेऊन येईन. अदरवाईज काय करावं लागेल, इकडं पुल करावं लागेल. गुड. गिट पुल ओरिजिन मेन. येस, सी वेब सर्व्हर डायरेक्टरी दिसायला लागली आहे, आणि वेब सर्व्हर मध्ये सगळे डायरेक्टरीज दिसतात. आता प्रत्येक मध्ये बघा, इथे आपल्याला काय दिसतंय, तर टास्क, टास्क मध्ये मेन, हँडलर्स, हँडलर्स मध्ये मेन, वॅर, वॅर मध्ये मेन. फाइल्स मध्ये आपण index.html टाकलेली आहे. आता आपले जे टास्क होते त्यांना आपण आता डिवाइड करू. जसं की हा पॅकेज मॉड्यूल, पॅकेज नाही कॉपीवाला करू आपण. ठीक आहे. आता आपण लिहिणार कसं, रोल मध्ये डेटा टाकणार कसा, तर टास्क वाला काम करू आधी आपण. ठीक आहे, मी इकडे साइडला हा टास्क वाला डायरेक्टरी, जो वेब सर्व्हर, हा पाथ लक्षात ठेवा. वेब सर्व्हर मध्ये टास्क आहे, टास्क मध्ये काय main.yml आहे. तर यामध्ये आता टास्क फाईल फॉर वेब सर्व्हर. देन तेथे आपण काय करणार, तर सिंपल टास्क लिहिणार. काय लिहिणार, टास्क लिहिणार. आपण हा वरचा टर्म इथे काहीही लिहिणार नाही आहोत. आपण काय लिहिणार आहोत, टास्क. कारण ती डायरेक्टरीज कशासाठी आहे, टास्क साठी. तर आपल्याला मेन्शन करायची गरज नाही, तो इझिली मेन्शन स्वतःहून काम करेल. कॉपी, पेस्ट इट हियर. ठीक आहे, सिंटॅक्स जरा मॅनेज करू.
ओके. झालंय. नाव आता तुम्हाला इथे दिसेल आणखी एक टास्क. तो कोणता टास्क आहे? सिस्टम डी टास्क. आपण डिस्कस केलाय. कुठे होतो आपण याला? हँडलर्स मध्ये. तर हँडलर्स मधला मेन फाईल ओपन करतोय आता मी. या राईट हँड साइड मध्ये हँडलर्स मध्ये जाणार. हँडलर्स मधला मेन फाईल, हँडलर्स फाईल फॉर वेब सर्व्हर. आणि इथे कोणता टास्क असतो आपला? दिस वन. सो कॉपी दिस अँड कीप इट हिअर. परफेक्ट आहे. अगेन इथे थोडस ऍडजस्ट करा. ओके. नाव फाईल ऑलरेडी आपण टाकलेली आहे. देन त्यानंतर काही व्हेरिएबल्स टाकायचे आहेत का? तर व्हेरिएबल्स मध्ये काय दिसत आहे? मेन डॉट वाय एम एल. आता आपली एक टर्म आहे, व्हेरिएबल आपण कॉल करतो. तर कसं कॉल करतो? तो टेराफॉर्म नको सांगू, इथे एन्सिबल सांग. टेराफॉर्मचं नाही आहे वॅर डॉट टीएफ डॉट, तसं नाही आहे बाबा. आपण इथे व्हेरिएबल बघितलेलं आहे. कसे कॉल करतो व्हेरिएबल? कशी कॉल करतो आपण? अरे बाबा रे. सॅम्पल डॉट वाय एम एल. आणि हे व्हेरिएबल आपण काय करतो? तर ह्या पद्धतीने कॉल करतो. अभ्यास नाही केला ना, मग आठवणार कसं? केला का अंकित अभ्यास? नाही केला तर आठवणार कसं? मला माहिती आहे. तो जो व्ह्यू काउंट येतो ना, 4-5 व्ह्यू काउंट असला म्हणजे काय असणार? अभ्यास कोणीच केलेला नाहीये. सिंपल. आय नो दॅट. सो सगळं मी सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो काय करणार आपण आता? ॲनिमल व्हेरिएबल आहे असं कन्सिडर करा, किंवा कुठलाही एक व्हेरिएबल, तर याला आपण असं कॉल करतो. परफेक्ट आहे. हा. तर आपल्याकडे फाईल कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे आता? सॅम्पल नाही, हँडलर आहे. हा. आणि इन्स्टॉलेशन मध्ये पण काय आपण आपला पॅकेज. बट हा चेंज होऊ शकतो ना. Apache Tools असेल असं आहे का? नाही. तर इकडे आता आपल्या व्हेरिएबल वाल्या डायरेक्टरीमध्ये मेन डॉट वाय एम एल मध्ये आपण एक व्हेरिएबल सेट करणार. कोणता व्हेरिएबल असेल? पॅकेज. आणि याचं नाव काय असेल? पॅकेज ऑर लेट्स कन्सिडर करा पीकेजी समथिंग. आणि याचं नाव आहे अपाचे और एनजीएक्स. अपाचे 2 और एनजीएक्स चेंज होऊ शकतो ना पॅकेज. तर हा व्हेरिएबल मध्ये जातो. याला कॉल करायचं असेल तर कसं करतो आपण? नाही माहिती ना सर, तुम्ही सांगा ना. आम्हाला माहिती नाही. माहिती आहे का? नाही माहिती तुम्हाला. आता हा आपण कुठे टाकणार? टास्क मध्ये पण टाकून देऊ. ठीक आहे. इथे पीकेजी आहे. बरोबर. परफेक्ट झालं. म्हणजे ही फाईल आता रिपीटेडली यूज करू शकतो आपण. तर काय काय केलं आपण? टास्क मधले टास्क लिहिलेले आहेत. देन व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल हँडलर मध्ये हँडलर लिहिलेलं आहे. व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल लिहिलेलं आहे. फाईल मध्ये इंडेक्स डॉट एचटीएमएल अवेलेबल आहे. काही इश्यू, काही प्रॉब्लेम? एकदम साधा सिंपलचा लिहितोय आपण. ठीक आहे. देन काही राहिलंय का इथे? वेअर झालं, टास्क पण झालं, हँडलर पण झालंय. हा, टेस्ट वगैरे आपल्याला काही करायचं नाहीये. हा. आता मला एक सांगा, कॉपी होतोय तर कॉपी केल्यानंतर आपल्याला याची गरज आहे रिस्टार्ट करायची. कॉपी केल्यानंतर कॉन्फिगरेशन फाईल्स वगैरे चेंज झाल्यानंतर रिस्टार्ट करायची गरज पडते. रेग्युलर पडते का? नाही. जेव्हा काही चेंज होईल तेव्हाच. ठीक आहे. तर सध्या आता आपल्याला काय करायचं आहे? या हँडलरला कॉल करायचं. काय केलंय मी? काहीतरी कॉपी केलंय. एक फाईल काय केली आहे? कॉपी केली आहे. कॉपी झालं, कॉन्फिगरेशन झालं, तर आता मी रिस्टार्ट करणार ना. बाकी टाइम करणार का? नाही. तर जेव्हा कॉपी होत आहे तेव्हाच रिस्टार्ट
होणार. जर कॉपी नाही होत आहे तर रिस्टार्ट होणार का? नाही. कळलं? जोपर्यंत चेंजेस होणार नाही तोपर्यंत आपल्याला रिस्टार्ट करायची गरजच नाही. तर इथे आता आपल्याला या मॉड्यूलला एखाद्या पर्टिक्युलर टास्क नंतर कॉल करावं लागतं. जसं की कॉन्फिगरेशन चेंजेस वाला जो टास्क असेल, असं नाहीये की कॉपीज असला पाहिजे. तुमचा लाईन इन फाईल असू शकते, ब्लॉक इन फाईल असू शकतो. हा, तो कॉन्फिगरेशन चेंजेस वाला टास्क असणार. तर त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, रिस्टार्ट प्रोसेसला कॉल करायचं. तोपर्यंत करायची गरज आहे का? नाही. तो परत परत आपल्याला रिस्टार्ट करत राहणार. तो काय सिस्टम तेच काम करणार का रिलोड करणे? नाही. वेन यू आर चेंजिंग समथिंग देन ओनली. तर इथे आता आपल्याला याला कॉल करायचं आहे. तर इथे असते आपलं नोटिफाय. काय असते? नोटिफाय. कुणाला नोटिफाय करायचं? त्याचं नाव काय? स्टार्ट अपाचे 2. गुड. स्टार्ट सर्व्हिस लिहा. गॉट इट? हा, सर्व्हर, नथिंग एल्स असं लिहितोय मी. ठीक आहे. आणि इथे नाव देणार मी स्टार्ट सर्व्हर नोटिफाय. ठीक आहे. नोटिफाय स्टार्ट सर्व्हर. आणि देन इकडे येणार तो, याला दिसणार तो, आणि देन इकडून परफॉर्म होईल. काही इश्यू, काय प्रॉब्लेम? समजलंय कसं लिहिलंय मी? सो थर्ड जो मला डाऊट येतोय, मी नोटिफाय बरोबर लिहिलंय का? सो मी जरा जाऊन हँडलरमध्ये, हँडलर नाही टास्कमध्ये चेक करूया आपण. नोटिफाय दिसतंय का कुठे? हां, खाली लिस्टमध्ये दिलेलं आहे. होऊ शकते तुमच्याकडे मल्टिपल टास्क असेल. परफेक्ट. सो एक आपला छोटासा रोल बनलेला आहे. काही एक्स्ट्रा केलं आहे आपण, फक्त रोल मध्ये क्रिएट केलं आहे. आणि जे काही आपण टास्क वेगवेगळे लिहिलेले आहे त्यांना, सॉरी, एका फाईलमध्ये जे लिहिलेले होते त्यांना वेगवेगळे केलेले आहे. सिंपल आहे. ओके. आता आपली एक टर्म अशी आहे की आता हा जो रोल बनलेला आहे वेब सर्व्हर, हा वेब सर्व्हर याला कॉल करतो. तर आता आपण काय करणार, बाहेर आपण एक, आता हे सगळे मी डिलीट करतोय इकडनं, डिलीट इन द सेन्स क्लोज करतोय, सिंगल राहू देतोय. ठीक आहे. आता मी बाहेर एक छोटी फाईल क्रिएट करणार जे आहे main.yml. काय करणार? main.yml. नाही, बाहेर आहे, बाहेर आहे ती. ठीक आहे. मी आधी बाहेर क्लिक केलं, त्यानंतर ना बाहेर क्रिएट करतोय. वेब सर्व्हरच्या बाहेर क्लिक करावं लागेल ना मला. तर मी इकडे कुठल्या तरी एका फाईलला क्लिक केलं, देन ती मेन फाईल क्रिएट केली. आता इथे आम्हाला ह्या वेब सर्व्हरला कॉल करायला लागेल. तर सांगा, आपण नॉर्मल फाईल काय लिहितो? नेम. सो कॉलिंग रोल, नॉर्मलचा कन्सेप्ट. ठीक आहे. हा, एक काम करू, आपला जो लूप वाला टास्क आहे ना तो पण तिथे टाकून देऊ. दिस वन वेब सर्व्हरच्या कुठे जाणार? टास्क मध्ये. हिअर. परफेक्ट. ठीक आहे. तर इथे मी थोडेसे मेसेजेस चेंज करतो. रोल कॉलिंग. ठीक आहे. रोल एग्जीक्यूटेड. ठीक है. वर्क डन समथिंग. ठीक आहे परफेक्ट. व्हेरी गुड. आपल्याला इथे याचं पण काम करता येत आहे.
कुठे गेलं ते लूप, सी पॅकेज, डिबग मेसेज बरोबर लिहिलंय का आपण ते चेक करून घ्या एकदा. लूप डबल कोट आयटम, ओके. डिबग मेसेज लूप परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर आता आपण याला एक्झिक्यूट करू. तो मेन डॉट वाय एम एल आहे आपली, यामध्ये आपण कॉलिंग करतोय आणि इथे आता आपल्याला होस्ट ऑल परफेक्ट आणि इथे द्यायचं आहे आता काय आपल्याला बिकम देऊन देऊ आपण, बिकम, आणि देन त्यानंतर काय देतो आपण, बट टास्क आपण सेपरेट लिहिले ना रोल मध्ये. कॉल कसं करणार, रोल्स, कोणता रोल, वेब सर्वर रोल. ठीक आहे, ओके. आय थिंक आपल्याला एक रोल नावाची डायरेक्टरी पण क्रिएट करावी लागेल, रोल्स आणि देन वेब सर्वर. लेट्स सी, एक्झिक्यूट करू, नाहीतर काय करू, हा वेब सर्वर जो आपला रोल बनलेला आहे, ठीक आहे, हा वेब सर्वर जो रोल बनलेला आहे एक डायरेक्टरी क्रिएट करणार, रोल नावाची डायरेक्टरी, आणि त्याच्या आतमध्ये टाकणार. सो बाय डिफॉल्ट आय थिंक मला असं वाटतं की रोल नावाची डायरेक्टरी आपल्याकडे असायला पाहिजे ज्याच्यात वेब सर्वर असेल. बट स्टिल लेट्स सी what will happen. We will discuss and we will try to resolve issue. So git add git commit -m role modify git push origin main. ठीक आहे, नाहीतर काय करायचं आपण फक्त एक आणखी एक डायरेक्टरी क्रिएट करावी लागेल, त्याच्या आतमध्ये वेब सर्वर टाकायला लागेल. आय थिंक तोच असतो, बट इथे जर व्यवस्थित झालं, git pull origin main, perfect. So cd dash dash एकदमच बाहेर गेला, cd /etc Ansible batch Ansible, ते नाही जायला पाहिजे तुम्हाला, हा ls, आणि इथे आहे आपला काय main.yml. सो Ansible playbook main.yml ला एक्झिक्यूट करायचं आहे. एंटर करून बघू काय बघतोय हा,